ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय अमरावतीची। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अमरावतीत रोड शो सुरू झालेला आहे। प्रचार सभा सध्या जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यातूनच उपमुख्यमंत्र्यांचा हा रोड शो अमरावतीतला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी, काहीशी पुष्पवृष्टी सुद्धा शिंदेंवर आणि प्रचाराला आता राज्यात सुरुवात झालेली आहे। मनपा क्षेत्रातील निवडणुका जाहीर होताच प्रचार जोरदार सुरू झालेला आहे। अमरावतीमध्ये याच अंतर्गत शिंदेंचा हा रोड शो आपण या क्षणी पाहतोय। निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रचाराला आता चांगलाच वेग आणि त्याच दृष्टिकोनातून हा रोड शो सुरू झालेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, शिंदेंचा हा रोड शो नक्कीच एकूणच जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी येथील नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। यामध्ये जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाच्या सुरुवात डफळे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जे आहे अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहे आणि त्यांचा भव्य असा या ठिकाणी रोड शो चालू आहे। मोठ्या संख्येने जर पाहिलं तर या ठिकाणी रोड शोला महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी आमदार अभिजित अडसूळ असतील, शिवसेनेचे तिथे माजी खासदार आनंदराव अडसूळ असतील, आमदार संजय गायकवाड असतील, ते सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे। एकूणच जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे एकनाथ शिंदे यांच्या रोड शोला या ठिकाणी मोठा असा प्रतिसाद सुद्धा या ठिकाणी लाभत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्यावर पुष्पगुच्छता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांच्या वतीने वर्षाव देखील केला जात आहे आणि आमचा लाडका भाऊ आला अशा गगनभेदी घोषणा जी आहे महिलांकडून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ दिल्या जात आहे। लागली निश्चित। सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। या सगळ्यावर नजर आपली काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।